कुठे आहे अंकित? नाही माहिती कुठे येतोय तू? घरी चाललोय. अरे यार सेम ओमकार का दिसतो मित्रांनो. सेम हा आलाय चौथा आलाय रे. जर्मन शेपर्ड बघा 1 2 3 4 5 6. पण ते आरशासारखे मला सोडून चाललेत. ए तुमच्या आईला थांबा. बघा मित्रांनो मॅटर कधी काही होऊ शकतं. मित्रांनो जेवण आले आता जेवून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका अचानक भयानक व्लॉगमध्ये. तर विषय काहीच नाही, मी ओमकार आणि संचित आम्ही आणि अजून 2 मेंबर आहेत. आम्ही चाललो कुठेतरी पण कुठे जायचं ते माहीत नाही, पण कुठेतरी जातो आम्ही अचानक. मी आता घरी जाणार होतो पण घरचं कॅन्सल करून आता कुठेतरी जायचं आहे. तर बघूयात पुढे काय काय होते. शॉर्ट व्लॉग असेल, एन्जॉय करा, मस्ती. हे बघा गाईज, हेच ते दोघं ज्यांनी आम्हाला बाहेर आणलंय कॉलेजच्या. हे बघा हेच दोघं, यांनी जो प्लॅन बनवला. आता काय माहिती कुठे जायचंय. कुठे जायचं अंकित? नाही माहिती. अरे यार बघा आम्ही इकडून आलोय, आता जातोय बाहेर. बघूया कुठेतरी जाऊ, काहीतरी करू. कुठे नेतोय तू? मी घरी चाललोय. अच्छा हमको सिखा रिया है. अरे यार चला 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 गाइस, बने रहिए व्लॉग में, देखते. लेट्स गो. मित्रांनो गाडी बंद पडली, खटखट चालू आहे गाडी. बंद वगैरे पडली, चालू गाडी. बघा आपण चाललो आण्याच्या रोडला, पण कुठे माहित नाही. कुठे स्पीड ब्रेकर कुठे? मित्रांनो माहिती ना कुठे जायचंय. ह्याला लोकेशन माहिती आहे पण ह्याला पण माहित नाही नक्की लोकेशन कुठे. आता हा चाललाय हॉटेलमध्ये, विचारला नक्की लोकेशन कुठे. प्रसाद कुठे लोकेशन? कोणाला विचार मित्रांनो. बघा आम्हाला एक नवीन दोन नवीन हे भेटलेत फ्रेंड्स. ओमकारचे मित्र, परम मित्र. सेम ओमकार का दिसतो मित्रांनो. हा सेम. गजब बेइज्जती है. किती गोड आहे बघा. याला काय म्हणते? याला लॅब्राडोर पिंजऱ्यामध्ये माहित नाही का, पण हा आलाय चौथा आलाय रे गाईज, बघू शकता. लोकेशन कळली का? कळली. चला मग परत का आण्यावरून आलो. आता आण्यावरून परत जायचंय हॉस्टेलला. एवढंच आहे मित्रांनो, बाकी काय नाही. आता एवढाच टूर होता आमचा, ट्रिप एवढीच होती. त्यासाठी मी घरी जायचं कॅन्सल केलं. बघा मित्रांनो हा चाललाय उद्या. ओमकार ऑल द बेस्ट भावा. ओमकार चालला उद्या साताराला स्पोर्ट्ससाठी, कबड्डी खेळायला, कॉलेजला रिप्रेझेंट करायला. लोकेशन माहित नाही तर माझं काल उठून आणलं. लोकेशन माहितीये, लोकेशन फक्त त्या माणसाला माहितीये, कळलं का? लोकेशन फक्त त्या माणसाला माहिती. म्हणलं गाडीवर फिरव. कुत्रे जर्मन शेपर्ड बघा 1 2 3 4 5 6 जर्मन शेपर्ड आहेत मित्रांनो. आणि एक हस्की. दिस इज द हस्की पण आहे गाईज. एक बघू शकता. रॉटव्हीलर मित्रांनो, रॉटव्हीलर, पमेलियन. हस्कीच आहे का? हो रॉटव्हीलर, हस्की. पेट्रोल भरायचं काम चालू आहे.
ठरवतोय कितीचं पेट्रोल टाकायचं. आम्हाला विचारलं म्हणून आम्ही आम्हाला विचारलं, आम्ही 50 रुपये बोललो. प्रसाद शेठ आता पेट्रोल टाकताना, नंतर अंकित शेठ पेट्रोल टाकताना. पचा किती टाकलं? 60 रुपयाचा पेट्रोल टाकलेलं आहे एकंदरीत. आता अंकित किती टाकतं बघू. अंकित कितीचं? अंकित डायरेक्ट 200 रुपये टाकणार आहे गाईज. ओनली पैसा होऊ शकतं. पण त्या हर्षासारखे मला सोडून चाललेत. ए तुमच्या आईला थांबा. अरे गेलं मला सोडून. गाईज बघा, असे दलिंदर मित्र भेटलेत ना आयुष्यात, काय सांगू. आता जाऊ दे, आहे ते बरं आहे. आता एकच सहारा आहे माझ्यासाठी, अंकित. आता अंकितच्या गाडीवरती बसून जायचंय. अंकित घेशील ना गाडीवर? घे भावा, सोडून गेले मला. अरे तुमच्या आईला थांबा. हा चला चला. गवारी भेटले. अरे यार ब्लॉक मध्ये उलट फेमस होशील. संचित आप्पा तो बॉय. या गाडीवर स्कूटी होती का? मग मला काय माहिती, मला सोडून गेले, माझी काय चूक. ते बघा ते निर्लज्ज गाईस, ते बघा त्यांच्या आईला, त्यांच्या भिकारी चाले मला सोडून गेले. मला सोडून येतं का रे भिकारी? हा मी कधी बोललो? तुमच्या नानाची टांग. हे बघा काही दलिंदर मित्र आहेत, दलिंदर. तर मित्रांनो, आम्ही कधी पोहोचलो माहित नाही. काय माहिती. तर तोपर्यंत तुम्ही काहीच नका करू. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आणि सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. सिनेमॅटिक्स बघा. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला सिनेमॅटिक्स कमेंटमध्ये सांगा. आपण आता लोकेशनवरती आलेलो आहेत. काय सांगतो संचित, कशी आहे लोकेशन? एकदम वंटस, एकदम वंटस. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, जर तुमच्या आयुष्यामध्ये मित्र असतील, चांगले मित्र जर असतील तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुमच्या आयुष्यात कधीही काही होऊ शकतं. कधीही काही. म्हणजे आता मी अर्धा तास आधी घरी जाणार होतो, बॅग वगैरे भरून तयार होती, फक्त हॉस्टेलच्या बाहेर निघून घरी जायचं होतं. आणि आता मी इकडे आहे धरणावरती. गज कशासाठी लावतो माहिती का उभे? का कुठले? गज हा, जेव्हा धरण ओव्हरफ्लो होतो ना, हा तेव्हा जो कचरा असतो ना, हा तो आडायला इकडे इकडे काही धरणात वाहून येणार, ते अडकून जातं तिथं. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर आपल्याला आता भरपूर अशी इम्पॉर्टंट माहिती भेटलेली आहे संचित सानपकडून, DRX संचित सानपकडून. तर आपण लोकेशनवरती आलो आहे. लोकेशन आहे आण्याच्या पुढे कुठलं गाव? कन्हेर. कन्हेर गावात. धरणाचं नाव आहे मांड ओहळ धरण.
तर तुम्ही पण नक्कीच येऊ शकता आजूबाजूला राहत असाल तर. तुम्हाला आता पुढे दाखवू कसं आहे धरण वगैरे, तसं सिनेमॅटिक्समध्ये तुम्हाला दिसलं असेल तरी एकदा परत दाखवतो. सनसेटसाठी आम्ही आलो आहे खास इकडे, बघू शकता. दगड कशासाठी? दगड हे घे दगड. हे ओंकार काल काय बोलत होता रे? हा काय बोलत होता? काय बोलत होता? बघा मित्रांनो मॅटर. काय बोललाय काहीतरी बोलत होता, आठवत नाही मला. मित्रांनो सनसेट बघा मित्रांनो, क्वालिटी सनसेट आहे. या सनसेटच्या टायमाला आम्ही तिकडे पाहिजे होतो पण आम्ही निघून आलोय. आता आम्ही थोड्या वेळात पोहोचू हॉस्टेलला. तर बघा काहीच आता आम्ही थोड्या वेळाने पोहोचतो हॉस्टेलला, म्हणजे पोहोचलो ते तिकडे जाऊन नाही भेटूया थोडा वेळ. पोहोचलो आता आम्ही. हे आमच्या कॉलेजच्या मागचं डोंगर पोचले होते. गाईज तुम्हाला मी बोललेलो थोड्या वेळ आधीच, लाईफमध्ये मित्र असल्यावरती कधी काही होऊ शकतं. आता आम्ही जातो हॉस्टेलला. थोड्या वेळ आधी हॉस्टेलच्या समोर उतरलो आणि हॉस्टेलला जात होतो. तेवढ्यात आम्ही इकडे जेवायला आलो. मित्रांनो जेवण आले, आता जेवून ब्लॉग एंड करायचा आणि गप्प हॉस्टेलला जायचं आहे. बस आजचा दिवस संपलेला आहे. हे व्हेज बडीज आहेत आणि आम्ही नॉनव्हेज बडीज आहेत, बघू शकता. आता खातो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. बाय बाय. 2 hours later. तर मित्रांनो सेफली आता आम्ही पोचलेलो आहे सेफली कॅम्पसमध्ये. हा बघा कॅम्पस. आता आम्ही पोचले, रात्रीचे वाजले 7:30. तर आता आम्ही कॅम्पसमध्ये आलो आहे. खरं तर आज आम्ही कुठे दुसरीकडेच असायला पाहिजे होतो पण तिकडे नव्हतो, पण ठीक आहे काय विषय नाही. तर ब्लॉग आपण इकडेच एंड करूयात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. आपली यारी यारा एक नंबर, आपली दोस्ती दोस्ता एक नंबर. मित्रांनो झोपा, मुतून झोपा मित्रांनो.